नमस्कार. आज आपण 18व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 18. गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. श्लोकाचा अर्थ: प्राप्त होण्याजोगे परमधाम, भरण पोषण करणारा, सर्वांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान, शरण जाण्याजोगा, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा, सर्वांच्या उत्पत्ती प्रलयाचे कारण, स्थितीला आधार, निधान आणि अविनाशी कारणही मीच आहे. प्राप्त करून घेण्याच्या वस्तूचे नाव गती हे होय. सर्वांपेक्षा श्रेष्ठ अशी प्राप्त करण्याची वस्तू एकमात्र भगवंतच होत, म्हणून त्यांनी स्वतःला गती असे म्हटले आहे. परागती, परमागती, अविनाशी पद इत्यादी नावेही हिचीच आहेत. पालन पोषण करणाऱ्याला भर्ता असे म्हणतात. संपूर्ण जगाचे रक्षण व पालन करणारे भगवंतच होत, म्हणून त्यांनी स्वतःला भर्ता असे म्हटले आहे. शासन करणाऱ्या स्वामीला प्रभू असे म्हणतात. भगवंत हेच सर्वांचे एकमात्र परमप्रभू होत. ते ईश्वरातील महान ईश्वर, देवांचे परमदैवत, पतींचे परमपती, समस्त भुवनांचे स्वामी आणि परमपूज्य परमदेव होत. आणि सूर्य, अग्नी, चंद्र, वायू, मृत्यू इत्यादी सर्वजण यांच्याच भीतीमुळे आपापल्या मर्यादेमध्ये स्थित आहेत, म्हणून भगवंतांनी स्वतःला प्रभू असे म्हटले आहे. साक्षी या पदाचे तात्पर्य असे की भगवंत सर्व लोक, सर्व जीव आणि त्यांची शुभाशुभ सर्व कर्मे यांना जाणणारे आणि पाहणारे आहेत. भूत, वर्तमान आणि भविष्य यातील कोणत्याही प्रकारचे असे कोणतेही कर्म नाही की जे ते पाहत नाहीत. त्यांच्यासारखा सर्वज्ञ अन्य कोणीही नाही. ते सर्वज्ञतेची हद्द होत, म्हणून भगवंतांनी स्वतःला साक्षी असे म्हटले आहे. राहण्याच्या स्थानाचे नाव निवास होय. उठताना, बसताना, झोपताना, जागताना, चालताना, फिरताना, जन्मताना, मरताना सर्व जीव सदा सर्वदा आणि सर्वस्वी फक्त भगवंतांमध्येच निवास करतात, म्हणून भगवंतांनी स्वतःलाच निवास असे म्हटले आहे. ज्याला शरण जातात त्याला शरणम असे म्हणतात. भगवंतांसारखा शरणागत वत्सल, शरणागताचे पालन करणारा आणि शरणागताच्या दुःखांचा नाश करणारा इतर कोणीही नाही. वाल्मिकी रामायणात म्हटले आहे की एकदाही मी तुझा आहे असे म्हणून मला शरण आलेल्या आणि माझ्याकडून अभय इच्छिणाऱ्या माणसाला सर्व प्राण्यांपासून मी निर्भय करून टाकतो, हे माझे व्रत आहे. म्हणून भगवंतांनी स्वतःला शरण असे म्हटले आहे. प्रत्युपकाराची इच्छा न धरता कोणत्याही कारणाविना स्वभावतः हित इच्छिणाऱ्या आणि हित करणाऱ्या दयाळू आणि प्रेमी पुरुषाला सुहृद असे म्हणतात. भगवंत हे सर्व प्राण्यांवर विनाकारण उपकार करणारे, परमहितैषी आणि सर्वांच्यावर अतिशय प्रेम करणारे परमबंधू होत, म्हणून त्यांनी स्वतःला सुहृद असे म्हटले आहे. 5व्या अध्यायाच्या शेवटीही भगवंतांनी म्हटले आहे की मला सर्व प्राण्यांचा सुहृद असे जाणल्यावर मनुष्याला परमशांती प्राप्त होते. सर्व जगाचे उत्पत्तीचे जे कारण त्याला प्रभव, स्थितीचा आधार त्याला स्थान आणि प्रलयाचे कारण त्याला प्रलय असे म्हणतात.
या संपूर्ण जगाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय हे भगवंतांच्या संकल्पाने होत असतात. म्हणून त्यांनी स्वतःला प्रभव, प्रलय व स्थान असे म्हटले आहे. ज्यामध्ये एखादी वस्तू पुष्कळ दिवस ठेवली जाते त्याला निधान असे म्हणतात. महाप्रलयामध्ये सर्व प्राण्यांसह अव्यक्त प्रकृती भगवंतांच्याच एखाद्या अंशामध्ये ठेवीप्रमाणे बराच काळ अक्रिय अवस्थेमध्ये स्थित असते. म्हणून भगवंतांनी स्वतःला निधान असे म्हटले आहे. ज्याचा कधी नाश होत नाही त्याला अव्यय असे म्हणतात. भगवंत हे समस्त चराचर भूत प्राण्यांचे अविनाशी कारण होत. सर्वांची उत्पत्ती त्यांच्यापासूनच होते. तेच सर्वांचे परम आधार होत. म्हणूनच त्यांना अव्यय बीज असे म्हटले आहे. 7व्या अध्यायातील 10व्या श्लोकात त्यांना सनातन बीज आणि 10व्या अध्यायातील 39व्या श्लोकात सर्व भूतांचे बीज असे म्हटले आहे. अशा प्रकारे आज आपण 18व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 19व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.